नमस्कार मित्रमैत्रिणींनो, वेलकम टू हिस्टॉरिकल मिरर चॅनल। आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपल्या आवडत्या महापुरुषांनी लिहिलेले पुस्तके वाचण्याची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तक प्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स। व्हिडिओ आवडल्यास हिस्टॉरिकल मिरर या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून नवनवीन अपडेट्स, इंटरेस्टिंग ऑडिओ बुक्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। चला तर मग ऐकूयात। प्रकरण 5, माझे वडील। आमचे कुटुंब गरिबाचे असले तरी त्यामधले वातावरण फुडारलेले कुटुंबाला शोभेल असे होते। आमच्यामध्ये विद्येची अभिरुची उत्पन्न व्हावी, आमचे चारित्र्य सोज्वळ बनावे यासाठी आमचे वडील अतिशय दक्ष असत। सकाळी जेवायला बसायच्या आधी ते आम्हाला देवघरात बसून भजने, अभंग, दोहे म्हणायला लावीत। अर्थातच आम्ही सारे त्यापैकी विशेषतः मी नेहमीच अळमटळम करायचो। कसे तरी 4 अभंग अर्धे मुर्दे म्हणून आम्ही जेवणासाठी ताटावर येऊन बसायचो। लगेच वडील आम्हाला हटकून विचारायचे, का रे आज लवकर संपलं तुमचं भजन? त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याच्या आधीच आम्ही तेथून पसार झालेलो असायचो। पण ही सकाळची धांदल संध्याकाळच्या वेळी मात्र आमचे वडील केव्हाही चालून देत नसत। रात्रीचे 8 वाजले की माझ्या दोघी बहिणी, माझे वडील बंधू व मी देवघरापाशी जमा झालेच पाहिजे असा त्यांचा कडक नियम होता। कोणी गैरहजर राहिल्यास त्याला ते कधीही क्षमा करीत नसत। ज्यावेळी ते मोठ्या भक्तिभावाने संतांचे अभंग आणि कबीरांचे दोहे म्हणू लागत त्यावेळी अतिशय गंभीर आणि पवित्र वातावरण निर्माण होत असे। आमच्या वडिलांचे पाठांतर फार असे, अभंगा मागून अभंग ते म्हणू शकत। वडिलांच्या पाठांतराचे आम्हाला कौतुक वाटे। त्याचप्रमाणे माझ्या बहिणी सुद्धा गोड गळ्याने जेव्हा अभंग म्हणत त्यावेळी धर्म व धार्मिक शिक्षण मनुष्याच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे हे असे मला सुद्धा पटत असे। मी धर्मवेडा आहे असे पुष्कळ लोक समजतात, पण ही गोष्ट खरी नाही। लोकांचा हा माझ्याबद्दलचा गैरसमज आहे। जे लोक माझ्या सानिध्यात येतात त्यांना माझ्या धर्माविषयक श्रद्धा व प्रेम माहीत आहे। धार्मिक ढोंग मला बिलकुल पसंत नाही। ज्या धर्माच्या शिकवणीमुळे मनुष्याच्या अंतःकरणातील पाशवी वृत्ती काबूत आणल्या जात नाहीत तो धर्म कुचकामाचा आहे असे अजून माझे मत आहे। माझ्या मते अशी प्रागतिक बनले याचे श्रेय माझ्या वडिलांच्या धार्मिक वृत्तीला मी देतो। लहानपणीच त्यांनी भक्ती मार्गाचे वातावरण माझ्या मनामध्ये निर्माण केले। मी लहान असतानाच माझे वडील आमच्याकडून रामायण, महाभारत इत्यादी ग्रंथ वाचून घेतल्याशिवाय आमची सुटका करीत नसत। परंतु रामायण, महाभारत वाचण्याची आमच्यावर सक्ती का असे विचारण्याची कोणाची हिंमत नसे। ज्या पुराणात शूद्र आणि अस्पृश्य यांचे पदोपदी हेळसांडपणाचे वर्णन आढळते त्या पुराण पुरुषांचे जीवनचरित्रे वाचण्यात तरी काय तथ्य आहे? माझ्या इतका धर्मशास्त्रोक्ता कोणी नाही असे मला वाटे। मी वडिलांना हे ग्रंथ वाचण्याची सक्ती का असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले, आपण जरी अस्पृश्य असलो तरी रामायण महाभारतातील पुरुषांची जीवनचरित्रे वाचल्यावर आपल्या मनाचा न्यूनगंड दूर होतो। मला ते नीटसे समजले नाही, पण भक्ती मार्ग हा राष्ट्राला विघातक आहे असे माझे प्रामाणिक मत आहे। कदाचित माझे हे म्हणणे लोकांना पटणार नाही, पण त्यांनी माझ्या या म्हणण्याचा खोल व ऐतिहासिक भूमिकेतून व निपक्षपाती बुद्धीने विचार करावा। म्हणजे बुद्धिवादी माणसाला माझ्या म्हणण्याचे प्रत्यंतर आल्या वाचून राहणार नाही। माणसाने बुद्धिवादाबरोबरच माणुसकीच्या दृष्टीने प्रत्येक बाबीचा विचार करण्यास शिकावे। वडिलांच्या पाठांतरामुळे मुक्तीश्वर, तुकाराम वगैरे संत कवींची कवने मला तोंडपाठ झाली। एवढेच नव्हे तर त्या काव्यावर मी मनामध्ये विचार करू लागलो। माझ्या इतका मराठी संत कवींचा खोलवर अभ्यास केलेला फार थोडी माणसे असतील। मला भाषांची फार आवड आहे। मी इंग्रजी तर उत्तम जाणतोच, इंग्रजी इतकाच मला मराठीचेही अभिमान आहे। मी कैक वर्ष बहिष्कृत भारत जनता, मूकनायक या साप्ताहिकांचा संपादक होतो व मराठीत मी बरेच लिखाण केले आहे। जनता पत्रात येणारे मुख्य संपादकीय लेख बहुतेक सारे माझ्या लेखणीतून उतरलेले होते। जर्मन भाषेचाही मी चांगला अभ्यास केला आहे। आता मी थोडीशी विसरलो असलो तरी थोड्या दिवसांच्या साफसफाईने मी ती पुन्हा वाचू शकेन अशी मला उमेद आहे। मी गुजरातीत परवा अहमदाबादेला व्याख्यान दिलेले होते, ते तुम्हाला माहीत आहेच। मराठी व्याख्यान देण्यास प्रथम मला उगाच भीती वाटत होती, पण मराठीतही मी चांगले बोलू शकतो असे मला पुढे आढळून आले। मला फ्रेंच भाषा पण येते।
आता मला माझ्या वडिलांविषयी आणखी 2-4 महत्त्वाच्या गोष्टी सांगाव्याशा वाटतात. मी BA व्हावे याबद्दल माझ्या वडिलांना अत्यंत तळमळ वाटत असे. पहाटे 2 वाजता उठून मी अभ्यास करीत असे. पहाटेच्या वेळी मन शांत प्रसन्न असल्यामुळे अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत आहे. परीक्षेच्या वेळी मी पहाटे 2 वाजता जागे व्हावे म्हणून वडील 2 वाजेपर्यंत स्वतः निजतच नसत. आरंभी सकाळी उठायचे माझ्या जीवावर येत असे. वडिलांनी जबरदस्ती करून उठवले की मनातल्या मनात काहीतरी रागाने मी पुटपुटत असे. माझ्या उसाशी त्यावेळी एक समयी ठेवलेली असायची. त्यातले तेल व वात उजेड देऊन देणार तरी किती व मी वाचणार तरी किती. जेमतेम पहाटेच्या 5 वाजेपर्यंत अंथरुणातल्या अंथरुणात या कुशीवर त्या कुशीत लोळत लवंडत मी काहीतरी अभ्यास करायचो किंवा निदान अभ्यासाचे सोंग तरी फार छान आणायचो. 5 वाजल्यानंतर मात्र 1 मिनिट सुद्धा अंथरुणावर निजण्याची आम्हाला परवानगी नसे. मी वडिलांना नेहमी म्हणायचो मी कधीही नापास होत नाही व दरवर्षी बिनफुकट पास होत असतो. हे नाही का पुरे होत? मग मी आणखी अभ्यास करावा म्हणून तुम्ही माझ्या मागे का लागता? आमचे एल्फिस्टन कॉलेजात ज्यावेळी प्रोफेसर ओस्वाल्ड म्युल्लर, प्रिन्सिपल कॉव्हेर्नटन, प्रोफेसर जॉर्ज अँडरसन असे चांगले प्रोफेसर होते. पण काय असेल ते असो, त्यांनी माझ्या मनात स्फूर्ती उत्पन्न केली नाही. प्रोफेसर मुल्लरचे तर माझ्यावर फार प्रेम होते. ते मला आपले शर्ट देत, आपली पुस्तके देत. तरी पण त्यांच्या शिकवणीने माझ्या अंतःकरणात नवचैतन्य निर्माण होऊ शकले नाही. ही गोष्ट तितकीच खरी. त्यामुळे मी जरी युनिव्हर्सिटीच्या परीक्षात प्रतिवर्षी पास होत गेलो तरी मला कधी दुसरा क्लास मिळाला नाही. BA ला तर थोड्याच मार्कांनी माझा 2रा वर्ग गेला. त्यावेळच्या माझ्या अभ्यासामधला प्रगतीवरून पाहता मी पुढे मिळवलेल्या पदव्या घेण्यास व लिहिलेली पुस्तके लिहिण्यास समर्थ झालो असतो. असे जर कोणी माझ्याविषयी भविष्य वर्तवले असते तर ते साफ चुकीचे ठरले असते. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर.